बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून छगन भुजबळ संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी एकाच ठिकाणी दिसून आलेत। नांदूर मध्यमेश्वर मध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराला एकत्र येणारे दोघांमध्ये चर्चेची देखील शक्यता आता वर्तवण्यात येते। अनेक दिवसांपासून भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। यातच नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर मध्ये राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी एकाच ठिकाणी दिसून येणार आहेत। नांदूर मध्यमेश्वर मध्ये पुरातन श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाप्रसंगी भुजबळ आणि भैयाजी जोशी पोहोचल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। तर दोघांमध्ये चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि यातच आता छगन भुजबळ आणि भैयाजी जोशी यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैयाजी जोशी हे देखील आता छगन भुजबळांसोबत या कार्यक्रमाला उपस्थित असणार असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी आता छगन भुजबळ पोहोचल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, छगन भुजबळ त्याचबरोबर भैयाजी जोशी एकाच कार्यक्रमात उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। दोघांमध्ये चर्चेची शक्यता, काय अधिक माहिती? खरं तर नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर गावामध्ये राम मंदिर आहे आणि त्याच राम मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाहक भैयाजी जोशी आणि राष्ट्रवादीचे एक महत्वाचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे दोघंही या कार्यक्रमासाठी एकत्र येत आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसांपासून भुजबळ हे भाजपच्या वाटेवरती आहेत अशा पद्धतीच्या चर्चा चालू आहेत। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाहक भैयाजी जोशी सुद्धा एक महत्वाचे पदाधिकारी आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे। हे दोघंही एकत्र येत आहेत, त्यामुळे या दोघांमध्ये काही चर्चा होईल का याकडे लक्ष लागलेलं आहे। नांदूर मध्यमेश्वर मध्ये राम मंदिर आहे, त्या राम मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी हे दोघे एकत्र येत आहेत। त्यामुळे या कार्यक्रमानंतर त्यांची भेट होईल का, तेव्हा या राजकीय किंवा अन्य काही विषयांवरती चर्चा होतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच आता छगन भुजबळांच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचंच लक्ष असेल। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।